रिटकर संघाविरुद्ध आपण पाहतोय दुंद्रे संघानं. काय चला रिटकर 40+ गावाला गेला ना मना दिला आधी टेन्शन घेतला पाहिजे ना. चला सामना सुरू करा. दुंद्रे 40+ आणि रिटकर 40+ यांच्यामध्ये सुरू असलेला सामना 8:48 आजच्या रात्रीतील मॅच नंबर 2 4 षटकांचा सामना. टॉस जिंकला रिटकर 40+ न बॅटिंग करेल काव्या 11. चेरोबा दुंद्रे आघाडीची जोडी सरकले. 2 सलामीवीर. पॉवर प्लेचं पहिलं षटक दूरवरचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. तर पहिलं षटक घेऊन 40+ रिटगड करून गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू ड्राईव्ह होते डीप कडे. फिल्डर आहेत निघाले 2 धावेसाठी प्रयत्न होतील. पहिल्या चेंडूवर धावा आल्या 2. आपण पाहतोय जाणता राजा ट्रॉफी आज 40+ ची सर्व धुरंधर मंडळी आज जाणता राजा या ट्रॉफी मध्ये आपला खेळ दाखवणार आहेत. पहिला सामना समाप्त झाल्यानंतर मॅच नंबर 2 नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू डॉट बॉल गुड बॉलिंग समोर ठेवला आणि त्यानंतर त्या चेंडूला हलकासा स्विंग केला. गोलंदाज आपण पाहतो रुपेश आनंद. 2 धावा डॉट पॉवर प्ले 1. 4 षटकांचा सामना बॅटिंग करताना काव्या 11 दुंद्रे 40+. आज आपण पाहतो 40+ हा लॉर्ड्स स्पर्धेतील 6वी रात्र. चेंडू बेनिफिट घेता आला नाही. स्ट्रेट चेंडू होता. थोडासा आपण पाहतो द्विधा मनस्थिती आणि हा चेंडू आपण पाहिला डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले रिटकर 40+ दुंद्रे 40+ यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा आणि त्यानंतर डॉट डॉट 3 चेंडूचा खेळ समाप्त. नेक्स्ट बॉल. ग्लान्स केले डीप कडे स्कोअर लेगला फिल्डर आहे तिथे आणि मिस्टेक मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. खेळ समाप्त. धावसंख्या टोटल आपण पाहतो 6 धावा 6 रन. बॅटिंग टीम काव्या 11 दुंद्रे 40+. 4 षटकांचा सामना आहे. या अगोदरचा सामना आपण पाहिला तो सुद्धा सामना तुम्हाला मोरबे 40+ वामनजे 40+ यांच्यामध्ये नक्की पाहायला मिळेल. रुपेश सज्ज होतील. ऑन साइडला स्लिप मध्ये झाली चूक. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉपला पाठलाग नक्कीच होईल मात्र मिळतील 4 धावा चौकार. मॅच नंबर 2 आपण पाहतो रिटकर 40+ दुंद्रे 40+ यांचा सामना असेल. नेक्स्ट मॅच पुन्हा आम्ही दोन्ही संघांना सूचना देऊ हरिग्राम 40+ आणि वाकडी 40+. नेक्स्ट बॉल. 2 चेंडू डॉट नंतर आता चूक आणखीन एक. हा बेनिफिट जरूर मिळाला पॉवर प्ले मध्ये आणि लॉंग स्टॉपला पंचांचा इशारा बॅटच्या स्वरूपात मिळतील धावा 4. 1 स्क्वेअर लेग 2 लॉंग स्टॉपला. जो संघ थोडा स्ट्रगल करत होता आणि आता काव्या 11 दुंद्रे संघ आगे कुछ करतोय. धावा टोटल आतापर्यंत पाहू शकतो एंड ऑफ द ओव्हर धावा टोटल 14.
आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पाहिलं तर 3 चौकारांचे हॅट्रिक पाहिलं आतापर्यंत 3 झालेत. आज 6वी रात्र विकेट हॅट्रिक 6 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहिलं. षटकारांचे हॅट्रिक आपण पाहिले ऋतिक बोंडे ज्याने सलग 3 षटकार ठोकले रेग्युलर ग्रामीण मधून आणि आज 40+. चला 2 षटकानंतर टीम मीटिंग साठी वेळ देतो. शौर्य 11 रीडकर चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय डीप कडे फिल्डर आहेत पॉइंट कव्हर आहेत आणि आता आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 डीप पॉइंट सुद्धा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना ओव्हर नंबर 2 आणि षटक हाताळतील गोलंदाज दशरथ बोपी. ओव्हर नंबर 2 डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट बॅटिंग करताना स्ट्रायकर इनला सज्ज होतील. मागे आदळला चेंडू फटका फसलाय मात्र झेल होईल का कोणी नाही सुरक्षित निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग धावा मिळतील 2. थोडा चेंडू आखडला मागे टप्पा ठेवला होता आणि तिथे बेनिफिट घेण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न फसलाय. फिल्डिंग टीम आपण रीडकर पाहतोय आतापर्यंत. जर लेखा जोखा पाहिल्या पहिल्या ओव्हरचा आपण डिटेल्स पाहिली रुपेश यांचं षटक होतं 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा होत्या आणि त्यानंतर जो पलटवार झाला सलग 3 चौकार आले. धावसंख्या टोटल पाहतो 16. बॅटिंग टीम रीडकर विरुद्ध आपण पाहतो दुंद्रे. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे तिथे. ओ धाव घेण्याची तयारी धोका होता नाही असुरक्षित नकार दिला. थोडं तणावाचं वातावरण. कांबे 11 दुंद्रे हा संघ बॅटिंग करतो. सेकंड ओव्हर करंट रन रेट पाहिला सरासरी चांगली आपण आतापर्यंत पाहतो. बॅटिंग करताना टीम दुंद्रे रमेश आणि अशोक उल्वेकरला 6 चेंडू मध्ये अशोक उसाटकर 6 चेंडू मध्ये 14 आणि रमेश त्यांना 7 देतात. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला वैयक्तिक 3 वर. लक्ष उद्या मॅच कडे. सेकंड ओव्हर धावा धावफलकावरची टोटल पाहतो 17 पूर्वार्ध. दुंद्रे 40+ विरुद्ध रीडकर 40+. खोला चेंडू ड्राईव्ह केला डीप कडे. गुड फिल्डिंग चेंडू अडवलाय 2 धावा चलत गतीने पूर्ण केलं. फिल्डिंग करताना टीम रीडकर 40+. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावर आणि टोटल विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय. फिल्डिंग टीम राऊंड विकेट. स्लोअर 1 समोर ठेवला बीट झाले फलंदाज. जरूर पाहतो इथे डॉट बॉल. एष्टी रक्षक आपण पाहतो एष्ट्यांच्या मागे उभे आहेत. बालकृष्ण बोपी चांगले आयोजक सुद्धा आहेत. क्रिकेट समीक्षक 40+ मध्ये सर्व संघाचे चांगले मोर्चे बांधणे आणि त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दशरथ पुढे सरसावत फटका केला डीप कडे. फिल्डर आहे तिथे. 2 धावेसाठी प्रयत्न नक्कीच होईल. गुड रनिंग 2 धावेनं सेकंड ओव्हर. बॅटिंग टीम दुंद्रे 40+. आतापर्यंत एकूण धावा पाहिल्या तर टोटल 21. विकेट मिळाली नाही. आघाडीची जोडी ज्या पद्धतीनं मैदानावर खेळ सुरू आहे ना. गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल मागे ठेवला चेंडू स्विंग होता लॉंग ऑफ कडे खेळलाय. फिल्डर आहेत तिथे. चलत गतीने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. यस गुड रनिंग 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहू शकतो आपण. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर बॅटिंग टीम कामवा 11 दुंद्रे संघ पोहोचला 23. विकेटची नितांत गरज आहे मात्र इथे विकेट मिळत नाही. जाणता राजा ट्रॉफी 2 इलेक्ट्रिक बाईक आपण इथे पाहतो. उद्याची फायनलची रात्र या स्पर्धेमध्ये. मात्र यस पंचांचा इशारा 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. त्यानंतर तुम्हाला टीम मीटिंगला परवानगी नाही आणि आज थोडे जलद गतीने सामने सुद्धा खेळवण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल. 8:56 झाले. दोन षटकानंतर धावसंख्या टोटल आपण पाहतो संघाची धावसंख्या आतापर्यंत 23. बघा हरिग्राम आणि वाकडी दोन्ही संघांना सूचना आहे. इनिंग ब्रेक मधील टॉस दोन्ही संघाचे संघनायक या सूचनेकडे लक्ष द्या. मॅच नंबर 3
आपण या स्पर्धेमधील पाळत 12चा पोल आहे आज आणि 40+ ची सर्व मंडळी सुकापूर 40+, नेरे 40+ विरुद्ध खेळेल. त्यानंतर डोंगरेपाडा 40+ आणि शिरवली 40+, उमरेली 40+ आणि केवाळे 40+. हा आजचा लॉट्स आहे. थर्ड ओव्हर. हो, वेगवान चेंडू, पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. जयदास षटक क्रमांक 3 गोलंदाज जयदास पोपी. धावसंख्या टोटल पाहतो आपण 24-24. ऑफ स्टंपला लाईन भरकटली, आणखीन एक व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहू शकता 25 वर पोहोचला. बॅटिंग टीम काव्या 11 धुंद्र हा संघ खेळतो. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं आपण धन्यवाद देऊया. षटक क्रमांक 3 जयदास ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. ताकदीचा प्रचंड वापर, डीप कडे फिल्डर आहे तिथे. ओ, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, नाही अडू शकल्या आणि आला हा चौकार. कुलवेकर ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, 10 चेंडू मध्ये 20 विकेट मिळत नाही. रमेश त्यांना साथ देतात. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना रमेश यांनी केला. 3 चेंडू वैयक्तिक 7 आणि 10 या फलकावरती टोटल पाहतो 29. जयदास ओव्हर द विकेटनं ओखोला चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, डीप कडे फिल्डर आहेत रेडी. प्रयत्न होईल, कॉल केलाय 2 धावेसाठी, वेगानं होईल प्रयत्न, व्हेरी क्लोज. बघा ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे टीम धुंद्रे 40+, विकेट फेकत नाही, शांत डोक्यानं खेळ होते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा धावा चोरल्या जातात, खराब चेंडूवर फटके घेतले जातात. आतापर्यंत अशोक उलवेकर यांना पाहिलं, ग्रेट बॅटिंग, 3 चौकार. अशोक कुसाटकर 3 चौकार बॅट मधून आले सलग. गुड बॅटिंग, मैदानावर तोल ठोकून बसलेत. खोला चेंडू ऑन साइडला, डीप कडे फिल्डर आहे तिथे, प्रयत्न, ताकदीचा वापर केला, धोका होईल, व्हेरी क्लोज आणि यस रनआउट. विकेटच्या शोधात होत्या आणि विकेट मिळाले. बघा हरिग्राम 40+ आणि वाकडे 40+. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत आणि सामना 4 षटकांचा असेल. 40+ चे जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना सूचना आम्ही देतो आणि आजच आपल्याला 40+ ची फायनल सुद्धा खेळवायचे. तरी सर्व संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. प्युअर नाईट मध्ये आज 40+ चा लॉट सुद्धा खेळतो. वेळेप्रमाणे आम्ही 6 ला सामने सुरू करणार होतो, मात्र 2 तास वेळापत्रक मागे पडलंय आणि त्यासाठी ज्या आयोजकांनी शेड्यूल बनवलंय आता कुणाला ऍडजस्टमेंट नाहीये. सांता राजा ट्रॉफी आणि आज 40+ चा लॉट्स. ओव्हर नंबर 3 धावा झाल्या दाफलकावरती 32. ओ, ताकदीचा वापर, डीप कडे फिल्डर, कोणती चूक होत नाही, सिंगल, डायरेक्ट थ्रो, मात्र इथे तयारी दाखवली. धावा घेणं सोडायचं नाही. ज्या पद्धतीनं धुंद्रे संघाची बॅटिंग होते मैदानावर, गुड बॅटिंग. स्पेशली आपण पाहतो आतापर्यंत अशोक यांच्या मार्फत मैदानावर उभे तळ टोकून बसले. धावा 34 आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर. रिटगर विरुद्ध दोन्ही जवळची गाव आहेत. 40+ ची सर्व मंडळी अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत, मात्र आज सांताराच्या ट्रॉफी मध्ये हो थोडासा लेट खेळलाय. दूरवरून प्रयत्न नक्कीच होईल. डॉन कडे चेंडू अडवलाय, धाव घेण्याची तयारी, यस, अपील सुद्धा झाली आणि या संपांनी रेफर केले 3रे पंच. टीव्ही अंपायर कडे आपण जरूर जाणार WTC लाईव्ह आणि काही वेळातच निर्णय. फिल्डिंग लावून घ्या, आपण फिल्डिंग सेट ठेवा, निर्णय येईल आपला.
आपण वेट करूया. यस, ऑफिशियल्सना विनंती करेन का आपण कनेक्ट व्हा. डिसिजन पेंडिंग. दुंद्रे 40+ आणि रिटगर 40+ यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. यस, डिसिजन पेंडिंग. फायनली रन आउट. फलंदाज होईल बाद आणि बॅटिंग करताना आपण पाहिलं काव्य 11 दुंद्रे संघाला गडी बाद झाले. आतापर्यंत 2 धावा दाफलकावरती आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल 35-35. नवीन फलंदाज सरकले. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. फटका खेळला. झेल घेण्याची संधी आहे जरूर. नाहीये सुरक्षित. थ्रो खराब आणि तिथे बघा मिसफील्ड झाली. संधी मिळाली. धाव सोडण्याची तयारी. ओ, बॅकअप चांगलं. पंचांचा इशारा. 1 रन शॉट. तर धावा मिळतील फक्त 3 धावेनं धावफलक पुढे सरकेल. फलंदाजी करताना संघ आपण जरूर पाहतोय दुंद्रे 40+ आणि 3 षटकानंतर धावफलक टोटल 38 रन्स. 4 षटकांचा सामना. फलंदाजी करताना दीपक याला आपण पाहतोय आणि अनिल चौधरी, दीपक वाघमारे शेवटचे षटक असतील. दुंद्रे संघाची धावसंख्या 38. बॅटिंग करताना दुंद्रे 40+ या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवणार याचा सुद्धा विचार केला जाईल. आणि 4थे षटक घेऊन आले रिटगर कडून जयवंत पाटील. धावसंख्या टोटल 38. शेवटचं षटक घेऊन जयवंत. पहिला चेंडू. ओ, वेगवान. एज लागले. यस, अंपायर सिग्नल. आउट. धक्का क्रमांक 3. 38 वर गडी बाद झाले 3. चेंडू शिल्लक राहिले 5. बॅटिंग करताना टीम दुंद्रे किती धावांचं टार्गेट सेट होईल यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. बघा नेक्स्ट मॅच हरिग्राम 40+ आणि वाकडी 40+. आपण येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आज 12 संघ खेळणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये आपण 6 लढती फ्रेश पाहणार आहोत. उद्या या स्पर्धेतील आपण जरूर पाहणार आहोत रेग्युलर ग्रामीण ची मेगा फायनलची रात्र. चेंडू शिल्लक 5. धावा झाल्या 38. संजय पाटील, आमचे ऑर्गनायझर सचिन दादा मुंडे असतील, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, जाणता राजा ट्रॉफी आज 40+ ला सुद्धा हा एक छान प्लॅटफॉर्म दिला आणि आज 40+ चे सुद्धा संघ चांगला क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळणार. वेगवान चेंडू. ओ, डॉट बॉल. बालकृष्ण बोपी यांना आपण तिथे पाहिलं. गुड विकेट किपिंग. ऑफ स्टंपला चेंडू वेग होता, मिस झालं आणि निर्धाव चेंडूची सांगता. दुंद्रे 40+, काव्य 11 दुंद्रे 40+. चेंडू शिल्लक राहिलेत. आणखीन एक गुड बॉलिंग, मात्र लाईन भरकटली आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकतो दुंद्रे 40+. ऑफ स्टंपला हा प्रयत्न जरूर होता आतापर्यंत. जयवंत पाटील विकेट डॉट. त्यानंतर एक व्हाईट बॉल. गुड बॉलिंग. डॉट बॉल. जयवंत पाटील यांच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. विकेट 2 डॉट आल्या. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकतो 39. दुंद्रे 40+ 39 वर पोहोचला. चेंडू शिल्लक 3. ओ, नक्कीच सिंगल डबलला महत्व स्वतः गोलंदाज सिंगल. चेंडू शिल्लक राहिलेत 2. धावसंख्या 40. गडी बाद झाले 3. रिडगर 40+ विरुद्ध दुंद्रे 40+.
40+ क्रिकेट म्हटला तर एक धाव आरोग्यासाठी, 40+ म्हटलं तर वक्तशीरपणा, 40+ म्हटलं का डिसिप्लिन, आणि 40+ म्हटलं का शिस्तबद्ध क्रिकेट. आणि आज तीच 40+ सर्व मंडळी जांताराच्या ट्रॉफीमध्ये क्रिकेट खेळाचा आनंद घेणारे. 2 चेंडू शिल्लक राहिले पूर्वार्धामध्ये. पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल, धावफलक टोटल 41, 2 चेंडू बाकी. रीडगर 40+ विरुद्ध 2 आत करताना दुंद्रे 40+ यांच्यामध्ये आज सामना सुरू. पुढे सरसावत चेंडू नक्कीच 2 धावेसाठी प्रयत्न होईल. जयवंत पाटीलला पाहिलं आपण इथे. रीडगर 40+ टॉस जिंकला रीडगर 40+ ना, आणि ज्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. लास्ट बॉल आहे, धावा झाल्या 43. या चेंडूवर कोणता अंक येणार? 43, 3 गडी बाद. हो पुढे सरसावत फटका केलाय, कव्हर केलाय, फिल्डर आहे तिथे. गुड कॅच, गुड फिल्डिंग, फिल्डर होते तिथे रुपेश मोपी, कोणती चूक केली नाही. 4था धक्का, पूर्वार्ध होईल समाप्त. धावा झाल्या टोटल 43, 44 धावांचं टार्गेट. चला टॉस आम्ही करतो लगेच. वाकडी 40+ कॅप्टन या शेवटचा कॉल आहे आणि आयोजकांकडून सूचना आल्यात. एक कॅप्टन जर प्रेझेंट असेल आणि दुसरा कॅप्टन प्रेझेंट नसेल तर टॉस विन, जे कॅप्टन प्रेझेंट आहेत त्यांना आम्ही टॉस विन डिक्लेअर करू. चला दोन्ही कॅप्टन आले, टॉस आपण करणार आहोत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. या सचिन दादा मुंडे यांना विनंती करेन. ग्रामस्थ मंडळ खानाव, काही डिसिप्लिन सुद्धा आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही कॅप्टन आलेत, गावदेवी क्रिकेट संघ खानाव. मॅच नंबर 3 पाहतो आपण, हरिग्राम 40+ आणि वाकडी 40+. आज आपण पाहतो दोन्ही जवळची गावं. 40+ ची सर्व मंडळी अनेक वेळा आमने सामने आलेत. ग्रामस्थ मंडळ खानाव, आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आणि सचिन दादा मुंडे. बघा इथं कॉल इन, यस टॉस विन. वाकडी लगेच डिसिजन आपल्याला इथेच द्यायचं. हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला डिसिजन इथेच द्यावं लागेल. सो कनेक्टेड होऊ शकता आपण. वाकडी 40+ आणि वाकडी 40+ ने टॉस जिंकला. चला मॅच ऑन, विजयासाठी टार्गेट आहे. तर वाकडी 40+ ने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंगला पसंती दिली, फील्ड फर्स्ट. तू त्याला वाटत बोलला चला ऑफिशियल्स कॉल करा आपण फिल्डिंग टीमला. तो देईल, तो मला बोला. तू गावाला गेला? चला विनंती करेन का सामना आपल्याला लगेच सुरू करायचं. जाणता राजा ट्रॉफी 44 धावांचं लक्ष. आज 40+ ची सर्व मंडळी या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळाचा आनंद घेणार आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आमचे पुरस्कर्त्या विहान डेअरी फार्म, विकी डिजिटल्स, गार्गी डेअरी फार्म, मराठा लंच होम. आमचे पुरस्कर्त्या हॉटेल स्पाइस कॉर्नर, विकी डिजिटल, सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. या अगोदर आपण पाहिलं दिगोडीची दमदार सरपंच कीर्तिनिधी ठाकूर आणि उल्वे नोड मधील नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय सचिन शेटकर, पिंट्या शेट, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आज 40+ ची सर्व मंडळी. चला सँडी पालकर वॉर्न करा, कारण 4 षटकासाठी आपण फक्त 20 मिनिटं देतो.
2 तास जो डिले झाला आणि त्याची आपल्याला ही भरपाई भरून काढावी लागेल. अन्यथा जर डिले झाला 3-4 वाजेपर्यंत मॅचेस रंगल्या तर त्याला मजा नसते. यासाठी आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो, वेळेला आपण महत्व देतो आणि 40+ कडून आम्ही बऱ्याच वेळा ही डिसिप्लिन पाहिलं. 40+ म्हटलं की परिपक्वता, 40+ म्हटलं की वक्तशीरपणा आणि आज 40+ ची ही सर्व मंडळी क्रिकेट खेळाचा आनंद घेताना लक्ष उद्या मॅच कडे विनिंग टार्गेट सेट केले. 40+ क्रिकेट आपण पाहतोय तमाम क्रिकेट रसिक चाहत्या वर्ग आणि आज आपण पाहतो 40+ ची सर्व मंडळी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. विनिंग टार्गेट विजयासाठी 44 धावेची गरज. मॅच ऑन आहे, टार्गेटचा पाठलाग करायचा आणि आता बॅटिंग करेल रीडकर 40+. पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतील विलास उसाटकर यांना पाहतो आणि पाठलाग करायचे 44. डीप कडे फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षणाची सजावट, पॉवर प्ले बघा. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. सुधीर पाटील आहेत आमचे मेन अंपायर. सँडी पालकर. 9:13 जाणता राजा ट्रॉफी 40+ मॅच नंबर 2. पहिला चेंडू खोलात टाकला, स्वतःच्या फॉल मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. बघा ही तयारी दाखवली आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्याला खूप महत्व दिलं जातं. विलास उसाटकडनं जसा चेंडू फेकला आणि त्यानंतर त्या पोझिशनवर ते रेडी होते आणि त्यांनी हा चेंडू अडवला. आघाडीची जोडी जयवंत बोपी, दशरथ बोपी. टार्गेट विजयासाठी 44. जयवंत पाटील आणि दशरथ बोपी. विलास उसाटकर. नेक्स्ट बॉल. 44चा टप्पा ओलांडायचा. 40+ क्रिकेट आपण पाहतो. नेक्स्ट बॉल सज्ज होतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही आणि बाद होईल. फलंदाज नाराजी. पहिली विकेट फॉल डाऊन. धक्का मिळाला. 44चा पाठलाग करायचे. क्रिकेट आपण पाहतोय आणि 40+ क्रिकेट पाहताना आपल्या निदर्शनात नेहमी येते का आज आपण स्वतःहून फिट झालो नाही तर कपडे ऑटोमॅटिक फिट होतात आणि फिटनेस साठी खेळला जाणारा हा 40+. सन्मान्य मान्यवर मंडळीचं आगमन होते जाणता राजा ट्रॉफी मध्ये. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. 40+ ची आजची ही रात्र 12 संघ आज खेळणार आहेत आणि आजच आपण 40+ ची फायनल खेळवतो. सन्माननीय अतिथी मान्यवर जाणता राजा ट्रॉफी आज 6वी रात्र. उद्या या स्पर्धेची ग्रामीणची फायनलची रात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव 1 विकेट. बॅटिंग करताना रीडकर 40+. समोर ठेवला, ताकदीचा प्रचंड वापर. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे, तिथे कोणती चूक होणार नाही आणि निघाले. सिंगल डबलला महत्व दिलं जाईल. 44चा टप्पा ओलांडायचा. सामना दोन्ही संघ सोडणार नाही असं म्हटलं जातं. क्रिकेटवर खरं प्रेम कोणी जपलंय तर उत्तर येईल 40+. आणि आज तीच 40+ ची सर्व मंडळी. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा आल्या होत्या जेव्हा पूर्वार्ध गोलंदाजी केली रुपेश यांच्या मार्फत आणि रीडकर 40+ ला पाहिलं आणि आता काव्या 11 दुंद्रे 40+. पुढे सरसावत फटका बनवला. डीप कडे 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आतापर्यंत एकूण धावा दाफलकावरती टोटल 7. टार्गेट आहे 44. अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतोय सन्माननीय माजी सरपंच खानाव महालुंगिया, सन्माननीय मोहनजी अरिवले साहेब आपलं वेलकम सुस्वागतम. द्वारकानाथ बोलाडे साहेब महालुंगिया आणि आदरणीय रविदास पाटील साहेब चिंद्रन या तिन्ही मान्यवरांचं जाणता राजा ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 4 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 7. पुन्हा एकदा आक्रमण. गॅप शॉट. संधी नाहीये. वेगाने चेंडू. ओ गुड फिल्डिंग. लॉंग ऑन वरून जो प्रयत्न झाला मिड विकेट कडे. कौतुक करूया आपण. खांबे 11 दुंद्रे 40+. गुड फिल्डिंग. 44चा टप्पा ओलांडायचे. धावा मिळतील या चेंडूवर.
दशरथ बोपी उमेश बोपी यांना आपण पाहतोय 7 धावा धाफलकावर. टोटल रन्स आतापर्यंत 10. 5 चेंडूचा खेळ होईल समाप्त. धावसंख्या टोटल 10 वर पोहोचले. यस 10 धावा. ओ गुड स्ट्रोक. दॅट इज अ टॉप शॉट. बिग हिट. फलंदाज होते यावेळेला स्ट्रायकर एंडला. जयवंत पाटीलच्या बॅट मधून धमाका षटकार. चा टप्पा ओलांडायचे. सामना अजूनही सुरू आहे. आपण पाहतो दुंद्रे 40+ रीडगर 40+ यांच्यामध्ये होणार घमासान युद्ध बॅटल. विजयासाठी प्रयत्न नक्कीच होईल. कामवा 11 या नावानं आज खेळतो दुंद्रे 40+. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 14 धावा आल्या पूर्वार्धामध्ये आणि आता धावा आल्या 16. रीडगर 40+ पुढे सरकला. सामन्यातील उत्तरार्ध कसा असेल, उत्तरार्धामध्ये काय तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 2. लक्ष द्या मॅच कडे. सामना सोडायचा नाही आणि यासाठी प्रयत्न होईल. ओव्हर नंबर 2 कामवा 11. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अठरा चेंडू आणि अजूनही 28 धावेची गरज. गुड मॉर्निंग. हा चेंडू आपण जरूर पाहिला. डॉट बॉल. संदीप पाटील यांचे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. टार्गेट विजयासाठी 44. सन्माननीय द्वारकानाथ बोलाडे साहेब, महालुंगीचे आमचे मान्यवर मनोहरजी आरिवले साहेब आणि रोहिदास पाटील साहेब चिंद्रन. शरीरभेदी गोलंदाजी, फटके कनेक्ट होत नाही. धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये जी पिठाई केली, जिथे पहिल्या षटकामध्ये आपण टोटल धावा पाहिल्या, आता धावफलकावर टोटल धावसंख्या पाहू शकतो. संघाची धावसंख्या 14. चला आमचे स्कोरवर थोडं लक्ष द्या. धावसंख्या आपण पाहू शकतो. टोटल रन 17. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप. ओ गुड कॅच. दुसरा धक्का बॅटिंग टीमला. रीडगर 40+. वर 2 गडी बाद. धुंद्रे 40+ आणि रीडगर यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. जगदीश भोपे आलेत क्रमांक 4 वर. पाठलाग करायचं विजयासाठी आपण पाहिलं 44. जगदीश भोपी. अजूनही इक्वेशन अनालिसिस पाहिलं 14 मध्ये करायचे 27. सामन्यातील उत्तरार्ध. जाणता राजा ट्रॉफी आज 40+ लॉन्च. सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते आजच्या रात्रीचा आनंद घेत असताना 40+ ची सर्व मंडळी. षटक क्रमांक 2 संदीप पाटील. ओ गुडलेस स्पॉटवरचा चेंडू टेक ऑफ झाला. लॉंग स्टॉप कडे साथ मिळाले नाही. स्लीप कीपर आणि हा चेंडू भेदून गेला चौकार. चुकी झाली ना आणि तिथून या चेंडूला अडवू शकले नाही फिल्डर.
धावसंख्या पुढे सरकेल. 44 पाठलाग करायचा रीडगर 40+. कुठे का होईना या मॅच मध्ये चांगला खेळ तो करतो. पुन्हा एकदा सज्ज होतील संदीप पाटील. स्लोवर वन वेगळा प्रयोग केला. डीप कडे झेल होणार का? स्टार्ट नव्हती, नाही झेल अडकू शकले आणि नक्कीच 2 धावा. गोलंदाज तिकडे मेहनत करतोय, फिल्डिंगची साथ मिळत नाही. जर अशा चुका झाल्या, स्मॉल मिस्टेक सुद्धा सामना गमावू शकते टीम रीडगर साठी. धुंद्रे संघ विजयाचा पाठलाग करतोय. पंचांचा इशारा ड्रिंक्स ब्रेक. चला 12 मॅन आपण रेडी राहा. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहू शकतो एकूण जिथे पाठलाग करायचे विजयासाठी 44 आणि 2 षटकानंतर धावा 23. विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू शिल्लक 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू 21 धावेची गरज. जाणता राजा ट्रॉफी मॅच नंबर 2 हरिग्राम आणि वाकडीनं टॉस जिंकलाय. तर हरिग्राम संघाला विनंती करेल आपली बॅटिंग आहे फलंदाजी तर आपण खेळाडू कक्षाकडे गेलात तरी चालेल. या सूचना आहेत आयोजकांकडून, कारण आता तो वेळ आम्हाला वाचवायचे. हरिग्राम 40+ ला विनंती करेल आपण खेळाडू कक्षाकडे रवाना झालात तरी चालेल. चेंडू शिल्लक आपण पाहतोय आता राहिले चेंडू 12-21 धावेची गरज. तर सन्माननीय बळीरामजी पाटील साहेब माजी सरपंच यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 12 बॉल 21 घमासान युद्ध रीडगर विरुद्ध धुंद्र्या. सामना कोण जिंकेल? संदीपने जी कमालीची गोलंदाजी केल्या मात्र क्षेत्ररक्षणाचा साथ मिळाला नाही. आता तिसरं षटक दीपक वाघमारे. मिस्टेक होताना फिल्डिंग करून जर अशा चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल. बघा नेक्स्ट मॅच असेल वाकडी 40+ विरुद्ध हरिग्राम. आता दुसरा सामना पाहतो विजयासाठी 44. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली दशरथ होते, त्यानंतर मैदानावर उमेश भोपी अजूनही जैवन यांना पाहिलं एक षटकार त्यांच्या बॅट मधून होता आणि आता उमेश भोपे आणि जगदीश. 11 बॉल 19 चेंडू आणि धावांमध्ये तफावत आहे. एखादा षटकार मॅच थोडी तफावत कमी करेल. दीपक वाघमारे नेक्स्ट बॉल समोर ठेवला, कोला चेंडू ड्राईव्ह करताना सिंगल साठी प्रयत्न निघाले 2 धावेसाठी. थ्रो केला मात्र पकडू शकले नाही. आणि जेव्हा 40+ चे खेळाडू खेळतात तेव्हा असं आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. कधी कधी चांगला क्रिकेट सुद्धा पाहतो, फनी मोमेंट सुद्धा पाहतो. एक काळ या सर्व दिग्गजांनी गाजवला होता मात्र आज 40+ साठी चांगला क्रिकेट आपण त्यांचं पाहिलं. 10 मध्ये 17 बॅटिंग टीम रीडगर. ताकदीचा प्रचंड वापर मिड विकेटला. गुड कॅच. फिल्डर होते तिथे, कोणती चूक झाली नाही आणि पकडला झेल. धावांचा पाठलाग करीत सामना अजूनही थरार मैदानावर. सामन्यातील उत्तरार्ध रीडगर विरुद्ध धुंद्रे असा सामना आहे. 40+ ची मंडळी. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज. गडी बाद झाले 3 धावा फलकावर 27. षटक क्रमांक 3. नक्कीच आम्ही पाहतोय नानाशेठ पाटील क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. रेग्युलर ग्रामीणच्या वाकडी संघाला नेहमी स्पॉन्सरशिप करतात. अमोल ॲक्वाचे प्रसिद्ध उद्योजक, वाकडीचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. यानंतर वाकडी 40+ खेळणारे थरार आपण पाहतो रीडगर विरुद्ध. इथे धोका होईल का? यस, डेंजर एंडला रनआउट. सामना कुठेतरी रीडगर खेचण्याचा प्रयत्न करतोय. 44 करायचे आणि आता धावा झाल्या टोटल. धाव घेण्याची तयारी. सामना आता थोडा कठीण होईल. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहू शकता. चांगला फटका खेळला, फिल्डर होते तिथे, लॉंग ऑफ कडे कोणती चूक झाली नाही. विनिंग कॅल्क्युलेशन आता बालकृष्ण बोपी इन ऍक्शन. दोन्ही संघ सामना सोडत नाही. जगदीश आउट झाले टीम रीडगर कडून. सामना रीडगर विरुद्ध काव्या 11 धुंद्रे. पाहायचे काय निकाल असेल या मॅचचा. विनिंग कॅल्क्युलेशन येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 44 टार्गेट होतं.
आणि आता येणारे चेंडू आणि धावा झाल्या टोटल 28. सन्माननीय द्वारकानाथ बोलाडे साहेब महालुंगिया यांना आपण पाहतोय, मनोहरजी अरिवले साहेब माजी सरपंच खानाव महालुंगिया, सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेब चिंद्रान, सन्माननीय बळीराम पाटील साहेब माजी सरपंच आणि नानाशेठ पाटील वाकडी. मॅच ऑन इन. सामना अजूनही गेला नाही, दोघांनाही समान संधी. कोण जिंकेल? विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेल्या. मात्र दीपक वाघमारे यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांची दाद देऊ द्या. गुड कमबॅक. येणारी चेंडू आणि धावा 7 मध्ये. आता 16 धावेची गरज. 7 बॉल 16. रिडगरला सामना कठीण झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालले लॉंग लेग कडे. पाठला तिथे होईल क्षेत्ररक्षक. सीमारेषी लगत प्रयत्न होतील. टोटल धावा येतील या चेंडूवर. जरूर पाहतो फिल्डिंग करताना 3 धावा आल्यात. लास्ट ओव्हर 6 बॉल. चला एकत्र येण्याची परवानगी नाहीये. फिल्डिंग टीम सूचनेकडे लक्ष द्या. 6 बॉल 13 धावेची गरज. ती एकत्रित देऊ नका आपण. नेक्स्ट मॅच वाकडी 40+ आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबला तरी चालेल. जसा सामना संपेल आपण डायरेक्टली मैदानामध्ये जाऊ शकतो. आज सर्व संघाने आम्हाला सहकार्य करा, थोडं कॉपरेट करा. आयोजकांचा थोडा वेळ वाचेल कारण आपण 40+ ची फायनल आजच खेळवणार आहोत. मॅच नंबर 2 4 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट वाकडी 40+ टॉस जिंकला. यानंतर आणखीन एक चांगला सामना हरिग्राम आणि वाकडी. त्या सुद्धा सामन्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेणार आहात. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. तर सन्माननीय आम्ही पाहतोय सरपंच नामदेव शेठ जमदाडे नाईट स्पर्धेचे आयोजक, त्यांना सुद्धा आपण 40+ मध्ये खेळताना पाहतो. नेरे दोंदरे विभागाचे अध्यक्ष मागे आदळला आणि हा चेंडू अपील होईल. पंचांकडे यस वॉन केलं आणि नक्कीच तिथे चर्चा होईल. मॅच कडे लक्ष द्या. पंचांनी रेफर केलं. बॅटिंग टीम रिओ चेक करतो. चला ऑफिशियल्स नामदेव शेठ जमदाडे साहेब सरपंच यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000चं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. येणार चेंडू आणि धावांचं. चला मी विनंती करेन. चला वेस्ट हाईट चेक करतो आपण. या संपाय सिग्नल व्हाईट बॉल. मॅच ऑन. अजूनही मॅच मध्ये तो चित्त आरक्षण. कोण जिंकेल सामना? डुंगरे की रिडगर? विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडूवाला अवांतर 6 मध्ये. ओ गुड स्ट्रोक. डीप पॉइंट कडे नाही अडू शकला. आला हा चौकार. आता विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतो. रुपेशानं ऑफ केलं डीप कडे. नाही अडू शकले. आणखीन एक चौकार. गुड बॅटिंग रुपेश भोपी यांच्या बॅट मधून. आता कमबॅक करताना रिडगर 40+. सामना सोपा झाला. धावा झाला 40. 26 टार्गेट आणि आता इझी मॅच. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. गुड बॅटिंग रुपेश भोपी. सामना मात्र खुला केलाय. विजयाचा हा मार्ग खुला केलाय. रुपेश भोपी यांना आपण पाहतो. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. लक्ष उद्या मॅच कडे. ओव्हर नंबर 4. धावा झाले 40. टार्गेट विनिंग टार्गेट 44. मॅच ऑन. रमेश चौधरी यांना आपण पाहतो. षटक क्रमांक 4. जर या मॅच मध्ये कमबॅक हवा असेल तर आता इथून डॉट बॉल विकेट सामना जिंकून देतील काव्या 11 दुंद्रे संघाला. ओ डॉट बॉलची गरज आहे मात्र क्षेत्ररक्षण साथ देत नाही. इथे बेनिफिट होता. डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल. विनिंग कॅल्क्युलेशन. सामना अजूनही गेला नाही. स्पर्धेचा नियम सुद्धा कंपल्सरी चेस. 3 चेंडू 3 धावा. क्रिकेटमध्ये असे अनेक उलटफेर होताना पाहिलेत.
समीकरण होतं 6-14. ते समीकरण आलं सलग 2 चौकारानं सामना सोपा केला. आता येणारे 3 चेंडू 3 धावा. ओ विनिंग स्ट्रोक बालकृष्ण बोपे ऑन अ फायर आणि सामना जिंकलाय तो रीडगर 40+ न. चला वाकडी 40+ आपण जा लगेच प्लीज. रिक्वेस्ट आहे आपल्याला. प्लेयर ऑफ द मॅच देतो आणि काही आम्ही सन्मान घेतो. उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे मंडळी यांचा आपण सन्मान घेतो. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. हरिग्राम आपली आघाडीची जोडी पाठवा आणि कृपया वाकडी 40+ आपली फिल्डिंग लावून घ्या. तर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये असलेली आमची पाहुणे मंडळी मनोहरचे हरिवले साहेब, माजी सरपंच खानाव महालुंगी यांचा आम्ही आदर तिथे सन्मान घेतो आणि मी विनंती करेन बळीराम पाटील साहेब